समृद्धी महामार्गावर शिवडे तालुका सिन्नर परिसरात सापळा रचून गांजाची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या 2 चारचाकी वाहनांचा पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुमारे 121 किलो 429 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला। गांजाची तस्करी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। समृद्धी महामार्गानं नागपूरकडून मुंबई बाजूकडे 2 चारचाकी वाहनांमध्ये गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना 12 तारखेला मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे 4 पथकं तयार करून सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावर गस्तीवर त्यांची नेमणूक करण्यात आली होती। दरम्यान नागपूर बाजूकडून मुंबईच्या दिशेनं एक सफेद रंगाची स्विफ्ट कार व एक चॉकलेटी रंगाची होंडा अमेज कार भरधाव येताना दिसली। या वाहनांचा पोलीस पथकानं शिताफीने पाठलाग केला असता त्यापैकी स्विफ्ट कार यू-टर्न मारून नागपूरच्या दिशेनं भरधाव वेगात गेली व अमेज कार ही मुंबईच्या दिशेनं पळून गेली। दोन्ही वाहनांचा पोलीस पथकानं पाठलाग करून स्विफ्ट कारला कोकमठाण टोलनाका परिसरात अडवलं। तसेच अमेज कारमधील चालकानं शिवडे गावचे शिवारात वाहन सोडून तेथून पलायन केलं। या दोन्ही मार्गावरून ताब्यात घेतलेल्या संशयितांची व वाहनांची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांचे ताब्यात 121 किलो 429 ग्रॅम वजनाचा गांजा आणि वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक सफेद रंगाची मारुती स्विफ्ट कार, एक चॉकलेटी रंगाची होंडा अमेज कार, 3 मोबाईल फोन, 15,000 रुपये रोख असा एकूण 36,29,580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, नवनाथ सानप, पोलीस अंमलदार सचिन धारणकर, विनोद टेळे, सचिन गवळी, माधव साळे, श्रीकांत गारुंगे, सुधाकर बागुल, नवनाथ वाघमोडे, किशोर खराटे, शरद धात्रक, धनंजय शिवलाटे, विश्वनाथ पारवळे, प्रीतम लोखंडे, नवनाथ शिरोळे, आबा पिसाळ, योगिता काकड, रवींद्र गवळी यांच्या पथकानं ही कामगिरी केली। टिप्पर गँगचा सुनील निसटला। अमेज कारमधून गांजा घेऊन जाणारा टिप्पर गँगमधील सराईत गुन्हेगार व शहर पोलिसांनी मोकोकाच्या कारवाईतील संशयित आरोपी सुनील भास्कर अनार्थे हा पळून जाण्यात यशस्वी ठरला। पोलिसांच्या 2 पथकांना त्यानं सिन्नरपासून पुढे शिवडे ते इगतपुरी आणि इगतपुरी ते पुन्हा शिवडे असे पळवले। त्यानंतर त्याने पोलीस वाहनांचा वेग कमी असल्याचा अंदाज घेत त्याची कार बाजूला उभी करून पळ काढला। त्याच्याविरुद्ध एकूण 11 प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद।